नाशिक शहरात खाजगी सावकारकी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते। पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील कॉलेज रोड परिसरात घडली। या हल्ल्यात तुषार भोसले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे संपूर्ण घटना ही परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून व्हिडिओमध्ये काही जण तुषार यांना मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुषार भोसले यांनी 8 महिन्यांपूर्वी 15% व्याजदराने 8 लाख रुपये घेतले होते। याच आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। माझं नाव तुषार संतोष भोसले। मी अमृतधाम इथे माझी बायको, माझा मुलगा, आई, आम्ही 4 जण राहतो। मी काल रात्री 10 वाजता कॉलेज रोड इथे मित्रांना भेटण्यासाठी गेलो होतो। 11:30 वाजेपर्यंत मी व माझे मित्र इथे गप्पा मारत होतो। 11:30 वाजता सूरज तिवारी सावकार हा त्याची फॉर्च्युनर गाडी MH 15 KG 8055 ही घेऊन आला। त्याच्याबरोबर अमित यादव, प्रशांत बोकपुडे, निखिल साळवे व एक अज्ञात इसम हे आले होते। सूरज तिवारी सावकार याच्याकडे बंदूक होती, त्याने माझ्याकडे बंदूक फिरवली होती। प्रशांत बोकेपुढे यांनी बंदूक ही गालावर मारली व त्याच्यावर बाकी साथदार होते, त्यांनी मला मारझोड केली। माझ्या हाताला, पोटाला चाकू, त्यांच्याकडे काहीतरी हे धारदार शस्त्र होते त्याच्याने मारली। मी काल रात्री पोलिसांना कंप्लेंट पण केली होती, इथं दवाखान्यामधनं पण गेलेली होती। मला असं वाटतं पोलीस मला सहकार्य करतील आणि सूरज तिवारी सावकार याच्यावर कारवाई करतील। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मात्र या घटनेनंतर नाशिकमधील वाढत्या खाजगी सावकारकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सावकारांच्या दहशतीवर पोलिसांचा वचक बसणार का, की अशा घटना पुढेही सुरूच राहणार, याकडे आता संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।